नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा खूप खास आहे, कारण की मी एकाच व्हिडिओमध्ये तुमचे 200 प्रश्न घेणार आहे आणि ते प्रश्न असणार आहे सामान्य ज्ञानाचे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सर्वच एक्झामच्या तारखा येत आहेत आणि त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडालेला आहे। नेमका अभ्यास कसा करायचा, तर घाबरून जाऊ नका, शांततेने अभ्यास करा। हा जो व्हिडिओ असणार आहे तर या व्हिडिओमध्ये MIDC तसेच पोलीस भरती आणि आरोग्य विभाग या सर्वांकरिता हे जे सामान्य ज्ञान आहे हे खूप महत्त्वाचं आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघा। या एकाच व्हिडिओमध्ये मी तुमचे 200 प्रश्न घेणार आहे। मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी तुमचे 1000 प्रश्न घेणार आहे सामान्य ज्ञानाचे। तर 1000 जे प्रश्न आहेत तर ते काही कारणामुळे मला घेता नाही आले एकाच व्हिडिओमध्ये, तर त्यामुळे मी याचे पार्ट केलेले आहेत। म्हणजे 200 प्रश्न मी एका व्हिडिओमध्ये तुमचे घेणार आहे। तसेच मला जर आणखीन सुद्धा व्हिडिओ बनवता आले तर ते सुद्धा मी बनवेल। तर जास्त वेळ वाया न घालवता आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमचे 200 प्रश्न जे घेतलेले आहेत ते आहेत इतिहासाचे। ठीक आहे, चला मग सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे, द डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर हा जो ग्रंथ आहे द डिसेंट ऑफ मॅन हा लिहिलेला आहे पर्याय 2 चार्ल्स डार्विन यांनी। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, अश्मयुग, ताम्रयुग व लोहयुग या त्रियुग पद्धतीचा शोध कोणी लावलेला आहे? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला। तर यापैकी जे उत्तर आहे तर ते आहे पर्याय 1 ख्रिश्चन थॉम्सन। ठीक आहे, त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणी तयार केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे थॉमस जेफरसन, पर्याय 2। ठीक आहे, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला सामान्य ज्ञानामध्ये पेपरमध्ये विचारले जातात। आता जो MIDCचा पेपर झाला तर त्यामध्ये सुद्धा इतिहासाचे 4 प्रश्न आले होते। तुम्ही जर पेपरचं ॲनालिसिस बघितलं असेल तर त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की इतिहासाचे जे आहेत ते 4 प्रश्न आलेले होते। ठीक आहे, त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, भारताच्या भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन व्यक्ती कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 वास्को द गामा। हा जो व्यक्ती आहे याने भारताच्या भूमीवर पहिला पाय ठेवला होता आणि हा युरोपियन व्यक्ती आहे। ठीक आहे, त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, प्लासीची लढाई कोणत्या साली झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1757, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 6, बक्सरची लढाई केव्हा झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1764, पर्याय 1। 1764 साली बक्सरची लढाई झाली आणि प्लासीची जी लढाई आहे तर ती 1757ला झाली। हे व्यवस्थित लक्षात ठेवा। इतिहास हा जो विषय आहे हा खूप छान विषय आहे, कारण की इतिहासाचा अभ्यास करताना तुमचं स्वतःचं कॅरेक्टर तिथे निर्माण करायचं आणि तसा अभ्यास करायचा, तर त्यामुळे तुमचा अभ्यास छान होईल आणि तुमच्या लक्षात सुद्धा राहील की नेमकं कोठे कोणत्या लढाया घडल्या किंवा कोणत्या साली कोणती लढाई झाली। तसेच नावं सुद्धा आठवण ठेवायला जास्त वेळ लागणार नाही। ठीक आहे, त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, आधुनिक भारताचे जनक असे कोणास म्हटले जाते? हा जो प्रश्न आहे हा बऱ्याच एक्झाममध्ये विचारला जातो। बघा या प्रश्नाचं उत्तर काय? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 राजा राममोहन राय। हे जे आहेत हे आधुनिक भारताचे जनक आहेत। मी या व्हिडिओमध्ये इमेज सुद्धा टाकलेला आहेत, म्हणजेच तुम्हाला समजायला सुद्धा सोपी जाईल। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर आर्य समाजाची जी स्थापना आहे ही दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे, पर्याय 1। प्रश्न क्रमांक 9, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 ताराबाई शिंदे यांनी हा ग्रंथ लिहिला। त्यानंतर पुढे बघा प्रश्न क्रमांक 10, हास्य संजीवनी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विरेशलिंगम पंतलू, पर्याय 3। बघा इथे ज्या इमेज आहेत त्या वृत्तपत्राच्या इमेज आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वृत्तपत्र इथे दाखवलेले आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 मुंबई येथे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले होते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, मराठा व केशरी ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? बघा इथे इमेजमध्ये तुम्हाला ही वृत्तपत्रे दाखवलेली आहेत। हे केशरी वृत्तपत्र आहे। ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 लोकमान्य टिळक यांनी मराठा व केशरी ही जी वृत्तपत्रे आहेत ही सुरू केली। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, मुस्लिम लीग
संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1906, पर्याय 2. 1906 ला मुस्लिम लीग संघटनेची स्थापना झाली. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1911, पर्याय 2. लक्षात ठेवा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. पीपल नावाचे इंग्रजी मासिक कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4. लाला लजपतराय यांनी पीपल नावाचे इंग्रजी मासिक सुरू केले. बघा या इमेजमध्ये ते मासिक मी तुम्हाला दाखवलेले आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16. तीनही गोलमेज परिषदांना हजर असलेले नेते कोण होते? आता खाली आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, ॲनी बेझंट यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही गोलमेज परिषदांना हजर होते. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली. बघा या इमेजमध्ये दाखवलेला आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून केव्हा मुक्त झाले? तर गोवा हे जे राज्य आहे तर हे पोर्तुगीजांच्या ताब्यातून 19 डिसेंबर 1961 ला मुक्त झाले. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे, तर ते कोणत्या खंडामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4. आफ्रिका खंडामध्ये सहारा वाळवंट आहे. आणि सहारा जे वाळवंट आहे तर हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. त्याची इमेज बघा इथे साईडने दाखवलेली आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21. सिंधू संस्कृतीचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. दयाराम साहनी यांनी सिंधू संस्कृतीचा शोध लावला. तर बघा अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत इतिहासाचे ते तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्यात येतात. आणि आम्ही याकरिता टेस्ट सिरीज सुद्धा बनवलेली आहे, म्हणजेच तुमची त्यामध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल. तसेच MIDC करता सुद्धा टेस्ट सिरीज बनवलेली आहे आणि आरोग्य विभागाकरता सुद्धा टेस्ट सिरीज बनवत आहोत. तर आम्ही जे ॲप लॉन्च केलेलं आहे तर तुम्ही ते ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्या ॲपमधून तुम्हाला भरपूर फायदा होईल, कारण की तिथे आम्ही स्टडी मटेरियलसुद्धा शेअर करत आहोत. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या PDF आहेत तर त्यासुद्धा आम्ही तिथे तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. तर सर्वांनी ते ॲप डाउनलोड करा. तसेच ज्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलेलं तर त्यांनी टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. आणि या व्हिडिओची जी PDF आहे तर ती मी तुम्हाला त्या ॲपवरती देईल. ठीक आहे, तर तेथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. हडप्पा संस्कृतीतील महत्त्वाच्या स्थळापैकी खालीलपैकी कोणते स्थळ हे हडप्पा संस्कृतीचा भाग नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. प्रतिष्ठान हे या संस्कृतीचा भाग नाही आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23. गुरुजवळ बसून मिळविलेल्या ज्ञानापासून या ग्रंथाची निर्मिती केली गेली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3. उपनिषदे या ग्रंथाची निर्मिती केली गेली. प्रश्न क्रमांक 24. गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे लुंबिनी, पर्याय 1. लुंबिनी येथे गौतम बुद्धांचा जन्म झाला. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25. चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारात असलेल्या ग्रीक राजदूताचे नाव काय होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. मेगस्थनीज हे या राजदूताचे नाव होते. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26. चाणक्याने लिहिलेला अर्थशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होता? तर अर्थशास्त्र हा जो ग्रंथ आहे तर हा राजकारण, पर्याय 3 या विषयाशी संबंधित होता. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 27. पाणिनी यांनी लिहिलेला अष्टाध्यायी हा ग्रंथ कशावर आधारित होता? तर पाणिनी यांनी लिहिलेला अष्टाध्यायी हा जो ग्रंथ आहे तर हा व्याकरण, पर्याय 1 यावर आधारित होता. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28. ब्रह्मसूत्र भाष्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे
आद्य शंकराचार्य यांनी ब्रह्मसूत्र भाष्य हा ग्रंथ लिहिला? प्रश्न क्रमांक 29. मोहनजोदडो येथील उत्खननात सापडलेले महास्नानगृह रिकामी जागा मीटर खोल होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, 2.5 मीटर एवढे महास्नानगृह खोल होते. प्रश्न क्रमांक 30. इस्लाम या शब्दाचा अर्थ रिकामी जागा असा आहे. तर इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती, पर्याय 2 असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. समरा इच्छ कहा हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हरिभद्र सुरी यांनी समरा इच्छ कहा हा जो ग्रंथ आहे हा लिहिला. कोणी? हरिभद्र सुरी यांनी. प्रश्न क्रमांक 32. महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ कोणत्या भाषेतील आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 पाली या भाषेतील महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ आहेत. प्रश्न क्रमांक 33. कंबोडियातील फुनान या राज्याची स्थापना रिकामी जागा या भारतीयाने केली होती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 कौंडिन्य या भारतीयाने कंबोडियातील फुनान या राज्याची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 34. राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 दंती दुर्ग हा जो आहे हा राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक होता. प्रश्न क्रमांक 35. दिल्लीचा शेवटचा सुलतान कोण होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 इब्राहिम लोदी हा जो आहे हा दिल्लीचा शेवटचा सुलतान होता. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 36. विजयनगर साम्राज्याची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1336 पर्याय 1 विजयनगर साम्राज्याची स्थापना 1336 ला झाली. प्रश्न क्रमांक 37. तेलुगू भाषेतील आमुक्तमाल्यद हा राजनीती विषयक ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 कृष्णदेवराय यांनी आमुक्तमाल्यद हा राजनीती विषयक ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 38. बहमनी साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 हसन गंगू यांनी बहमनी साम्राज्याची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 39. इसवी सन 1665 मधील पुरंदरचा तह कोणामध्ये झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यामध्ये 1665 मधील पुरंदरचा तह झाला. बघा इथे इमेज मध्ये दाखवलेला आहे. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 40. वच्छाहरण या ग्रंथाची रचना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 दामोदर पंडित यांनी वच्छाहरण या ग्रंथाची रचना केली. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 41. बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 संभाजी राजे यांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 42. पानिपतची तिसरी लढाई केव्हा झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 14 जानेवारी 1761 पर्याय 2 किती 14 जानेवारी 1761 ला पानिपतची तिसरी लढाई झाली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता कोणास मानले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 रुसो यास फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता मानले जाते. प्रश्न क्रमांक 44. 1764 साली बक्सरचे युद्ध झाले व यामध्ये इंग्रजांचा विजय झाला. त्यावेळी कोणता तह करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अलाहाबादचा तह. ठीक आहे, लक्षात ठेवा व्यवस्थित. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 45. भारतीय नोकरशाहीचा निर्माणकर्ता कोणास म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॅलिस यास भारतीय नोकरशाहीचा निर्माणकर्ता असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 46. महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा केव्हा काढली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1848 साली महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. तर महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींची जी पहिली शाळा काढली तर ती कुठे होती? भिडे यांच्या वाड्यामध्ये. बघा इथे इमेज मध्ये दाखवलेला आहे तो वाडा अशा प्रकारचा होता.
त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 47. केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप कोठे घडवून आणला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई येथे. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 48. लोकमान्य टिळक यांनी शिवजयंतीची सुरुवात कोणत्या वर्षी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1895. पर्याय 2. 1895 ला लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची सुरुवात केली. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 49. मुस्लिम लीगची स्थापना केव्हा करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1906. पर्याय 2. 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 50. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळेस पंजाबचा गव्हर्नर कोण होता? तर पंजाबचा जो गव्हर्नर होता तर तो होता मायकेल ओडवायर. कोणत्या वेळेस? जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळेस. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51. महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 6 एप्रिल 1930. पर्याय 2. बघा इथे इमेज सुद्धा दिलेले आहेत. मी या इमेजच्या माध्यमातून तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 52. गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. सरोजिनी नायडू यांनी गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. प्रश्न क्रमांक 53. तिन्ही गोलमेज परिषदेला उपस्थित असलेले एकमेव नेते कोण? हा जो प्रश्न आहे हा रिपीट झालेला आहे. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54. पुणे करार कोणत्या वर्षी झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1932 ला पुणे करार झाला. पर्याय 1. त्यानंतर आहे प्रश्न 55. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विनोबा भावे. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 56. मित्रमेळा या क्रांतिकारक गुप्त संघटनेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विदा सावरकर. विनायक दामोदर सावरकर. पर्याय 3. विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रमेळा या क्रांतिकारक गुप्त संघटनेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 57. 1857च्या उठावानंतर पंजाबमध्ये कोणी व्यक्तिगत उठाव केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे रामसिंह कुका. पर्याय 3 यांनी 1857च्या उठावानंतर पंजाबमध्ये व्यक्तिगत उठाव केला. प्रश्न क्रमांक 58. गदर या क्रांतिकारक संघटनेची स्थापना कोणी केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 लाला हरदयाळ यांनी गदर या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली होती. ठीक आहे. अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते एक्झाममध्ये येतात. आणि हा व्हिडिओ पाहताना जर कंटाळा येत असेल तर थोडंसं व्हिडिओ स्टॉप करा आणि थोडंसं एखादा चक्कर मारून या आणि पुन्हा व्हिडिओ बघायला सुरुवात करा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 59. इंडियन इंडिपेंडन्स लीग या संघटनेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग या संघटनेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 60. 1943 मध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 61. 9 ऑगस्ट 1945 मध्ये अमेरिकेने जपानमधील कोणत्या शहरावर अणुबॉम्ब टाकला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 नागासाकी या शहरावर 9 ऑगस्ट 1945 मध्ये अमेरिकेने हे जे शहर आहे हे जपानमधील शहर आहे. तर अमेरिकेने 9 ऑगस्ट 1945 मध्ये या शहरावर अणुबॉम्ब टाकला. बघा या इमेजमध्ये हिची स्थिती अशी झाली होती. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 62. आर्य महिला समाज व शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज व शारदा सदन या संस्थेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 63. इतिहासाचा जनक असे कोणास म्हटले जाते?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4, हिरोडोटस याला इतिहासाचा जनक असे म्हटले जाते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 64, इलियड व ओडिसी ही महाकाव्ये कोणत्या ग्रीक कवीने लिहिली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, होमर यांनी इलियड व ओडिसी ही महाकाव्ये लिहिलेली आहेत आणि हे जे आहेत हे ग्रीक कवी होते. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 65, हडप्पा संस्कृतीतील कोणत्या नगरास मृतांची टेकडी संबोधले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4, मोहनजोदडो यास मृतांची टेकडी असे संबोधल्या जाते. प्रश्न क्रमांक 66, जैन धर्मातील पहिले तीर्थकार कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, ऋषभदेव हे जे आहेत हे जैन धर्मातील पहिले तीर्थकार होते. प्रश्न क्रमांक 67, वर्धमान महावीर हे कितवे जैन तीर्थकार होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1, 24वे जैन तीर्थकार कोण होते? वर्धमान महावीर. प्रश्न क्रमांक 68, गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची शिकवण कोणत्या भाषेतून दिली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, पाली या भाषेतून गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची शिकवण दिली. प्रश्न क्रमांक 69, रोमन साम्राज्याचा शेवटचा सम्राट कोण होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, सेम्युलस ऑगस्टस हा जो आहे हा रोमन साम्राज्याचा शेवटचा सम्राट होता. प्रश्न क्रमांक 70, धर्मशास्त्रावर आधारित मूर्खांची स्मृती हा ग्रंथ कोणी लिहिला? तर धर्मशास्त्रावर आधारित मूर्खांची स्मृती हा जो ग्रंथ आहे हा पर्याय 2, इरॅसमस यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 71, इटालियन काव्याचा जनक असे कोणास म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, डांटे यांना इटालियन काव्याचा जनक असे म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 72, मानवतावादाचा जनक असे कोणास म्हटले जाते? प्रश्न क्रमांक 73, सर्व ग्रह सूर्याभोवती भ्रमण करतात, त्यांच्या कक्षा लंबगोलाकार असतात असा सिद्धांत कोणी मांडला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1, जॉन केपलर यांनी हा जो सिद्धांत आहे हा मांडला. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 74, सत्ता विभाजनाचा सिद्धांत कोणी मांडला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1, मॉन्टेस्क्यू यांनी सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला होता. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 75, फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता कोणास मानले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4, रुसो यास फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता मानले जाते. प्रश्न क्रमांक 76, आवाहन या भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रचलेली कविता कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4, कुसुमाग्रज यांनी आवाहन या भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रचलेली कविता केलेली आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 77, भारताने रिकामी जागा या वर्षी राजस्थान येथील पोखरण येथे अणुचाचणी केली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1974 साली पर्याय 4, 1974 साली भारताने राजस्थान येथील पोखरण येथे अणुचाचणी केली. प्रश्न क्रमांक 78, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, डॉक्टर स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 79, भारतातील श्वेतक्रांतीचे जनक कोणास म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, डॉक्टर वर्गीस कुरियन यांना भारतातील श्वेतक्रांतीचे जनक म्हणतात. प्रश्न क्रमांक 80, मिझो नॅशनल फ्रंट म्हणजेच MNF या संघटनेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, लाल डेंगा यांनी मिझो नॅशनल फ्रंट या संघटनेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 81, भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1949, पर्याय 3, 1949 ला भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 82, हुंडा सुधारण कायदा कोणत्या साली अस्तित्वात आला?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1984. पर्याय 1. 1984 ला हुंडा सुधारण कायदा अस्तित्वात आला. प्रश्न क्रमांक 83. अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी रिकामी जागा ही आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. अप्सरा ही जी अणुभट्टी आहे तर ही अणुऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली अणुभट्टी आहे. प्रश्न क्रमांक 84. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच काय DRDO या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1958ला या संस्थेची स्थापना करण्यात आली. किती 1958ला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 85. भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक म्हटले जाते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 86. उगवत्या सूर्याचा देश असे कोणत्या देशाला म्हटले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे जपान. पर्याय 4. यास उगवत्या सूर्याचा देश असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 87. भारताचा शोध घेण्यासाठी निघालेल्या व केप ऑफ गुड होप पर्यंतच पोहोचू शकलेल्या पोर्तुगीज खलाशाचे नाव काय. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते आहे पर्याय 2. बार्थोलुमी डायस. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 88. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय 3. कार्ल मार्क्स यांनी हा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 89. रक्तरंजित रविवार ही घटना खालीलपैकी कोणत्या दिवशी घडली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3. 22 जानेवारी 1905ला रक्तरंजित रविवार ही घटना घडली. प्रश्न क्रमांक 90. 3 पावले पुढे गेल्यानंतर अडचणी आल्यास 2 पावले मागे जाण्यात सुज्ञपणा असतो. अशा शब्दात नव्या आर्थिक धोरणाचे समर्थन कोणी केले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे निकोलाय लेनिन. पर्याय 1 यांनी या धोरणाचे समर्थन केले. म्हणजे जी वरील धोरण आहे तर या धोरणाचे समर्थन निकोलाय लेनिन यांनी केले. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 91. माइन काम्फ हे आत्मचरित्र कोणाचे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. अडॉल्फ हिटलर यांचे माइन काम्फ हे आत्मचरित्र आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 92. हिटलरने नॅशनल सोशलिस्ट उर्फ नाझी या पक्षाची स्थापना कोणत्या साली केली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1920ला. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 93. बंगालच्या फाळणीचा दिवस हा राष्ट्रीय शोक दिन म्हणून कोणत्या दिवशी पाळण्यात आला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 16 ऑक्टोबर. पर्याय 1. 16 ऑक्टोबरला बंगालच्या फाळणीचा दिवस हा राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. प्रश्न क्रमांक 94. चीनचा राष्ट्रपिता म्हणून कोणास ओळखले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. डॉक्टर सन एम सेन यांना चीनचा राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 95. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना केव्हा झाली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1945. पर्याय 4. इसवी सन 1945ला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 96. 1957 मध्ये रशियाने स्पुटनिक 2 मध्ये कोणत्या प्राण्याला अवकाशात सोडले. तर 1957 मध्ये रशियाने स्पुटनिक 2 मध्ये कुत्रा या प्राण्याला अवकाशात सोडले. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 97. भारतात सर्वप्रथम पुराश्मयुगीन अवजारांचा शोध कोणी लावला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. रॉबर्ट ब्रूस फूट यांनी भारतात सर्वप्रथम पुराश्मयुगीन अवजारांचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 98. ब्राह्मण कन्या विवाह विचार हा ग्रंथ कोणी लिहिला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. विष्णू शास्त्री पंडित यांनी ब्राह्मण कन्या विवाह विचार हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 99. देवगिरीस दौलताबाद असे नाव कोणी दिले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. मुहम्मद बिन तुघलक यांनी देवगिरीस दौलताबाद असे नाव दिले. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 100. सम्राट अकबर याने रद्द केलेल्या हिंदूवरील जिझिया
त्याच्या मृत्यूनंतर पुन्हा कोणत्या मुघल सम्राटाने सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, औरंगजेबाने पुन्हा सुरू केले. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 101. 1832 मध्ये सुरू झालेले मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, दर्पण. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, गुजरात व महाराष्ट्र राज्याचे मिळून द्वैभाषिक राज्य केव्हा स्थापन करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 नोव्हेंबर 1956 ला. पुढचा प्रश्न आहे, पुरातत्वीय पुराव्यांचे कालमापन करण्याची पद्धत कोणी शोधून काढली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, FW लिबी यांनी पुरातत्वीय पुराव्यांचे कालमापन करण्याची पद्धत शोधून काढली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 104. खालीलपैकी कोणती पद्धत पुरातत्वीय पुराव्यांचे कालमापन करण्यासाठी वापरली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, कार्बन 14 पद्धती. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तर यामध्ये कोण कोण आहे? दयाराम साहनी, राखलदास बॅनर्जी, जॉन मार्शल या तिन्ही पर्यायात जे नावं दिलेले आहेत त्यांनी या सिंधू संस्कृतीचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 106. सिंधू संस्कृती कोणत्या प्रकारची होती? तर सिंधू संस्कृती ही नागरी प्रकारची होती. प्रश्न क्रमांक 107. खालीलपैकी कोणी सातवाहन राजवंशाची स्थापना केली? तर सिमुक यांनी सातवाहन राजवंशाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 108. पैठण ही कोणत्या राजघराण्याची राजधानी होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1, सातवाहन या राजघराण्याची राजधानी पैठण ही होती. प्रश्न क्रमांक 109. वाकाटक घराण्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विंध्य शक्ती पर्याय 2 हे वाकाटक घराण्याचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी मेघदूत या काव्याची रचना केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, कालिदास यांनी मेघदूत या काव्याची रचना केली. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रकूट घराण्याची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजा दंतीदुर्ग पर्याय 4 यांनी राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली. पुढचा प्रश्न, वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राजाने बांधले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कृष्ण प्रथम पर्याय 1 कृष्ण प्रथम यांनी वेरूळ येथील कैलास मंदिर बांधले. त्यानंतर पुढचा प्रश्न, गाथा सप्तशती हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 राजा हाल यांनी गाथा सप्तशती हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न बघा, चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हेमाद्री पर्याय 2 यांनी चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न आहे, अलाउद्दीन खिलजी याने कोणत्या राज्यावर आक्रमण केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे देवगिरी पर्याय 1. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरीस आणली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 महम्मद बिन तुघलक यांनी त्यांची राजधानी जी होती ती दिल्लीवरून देवगिरीस आणली. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 117. खालीलपैकी कोणी देवगिरीस दौलताबाद असे नाव दिले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे महम्मद बिन तुघलक यांनी देवगिरीस दौलताबाद असे नाव दिले पर्याय 1. प्रश्न क्रमांक 118. खालीलपैकी कोणी विवेक सिंधू या ग्रंथाची रचना केली? तर मुकुंदराज यांनी विवेक सिंधू या ग्रंथाची स्थापना केली. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 119. खालीलपैकी कोणी लीळाचरित्र लिहिले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे माहिन भट यांनी लीळाचरित्र लिहिले. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 120. खालीलपैकी कोण संगीत तज्ञ होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे शारंगदेव पर्याय 2 हे संगीत तज्ञ होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 121. खालीलपैकी कोणी दक्षिण भारतात पहिल्यांदा
मुस्लिम सत्ता स्थापन केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, अलाउद्दीन खिलजी यांनी दक्षिण भारतात पहिल्यांदा मुस्लिम सत्ता स्थापन केली. प्रश्न क्रमांक 122, अहमदनगर येथे कोणती शाही अस्तित्वात होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे निजामशाही. पर्याय 1, अहमदनगर येथे निजामशाही अस्तित्वात होती. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 123, गोवळकोंडा येथे कोणती शाही अस्तित्वात होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कुतुबशाही. पर्याय 2. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 124, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आदिलशाही होती? तर विजापूर येथे आदिलशाही होती. पर्याय 3. पुढचा प्रश्न, वराड या ठिकाणी कोणती शाही अस्तित्वात होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे इमादशाही. पर्याय 4. प्रश्न क्रमांक 126, शहाजीराजे भोसले यांनी कोणाविरुद्ध युद्ध पुकारले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे शहाजहान यांच्या विरुद्ध शहाजीराजे यांनी युद्ध पुकारले. प्रश्न क्रमांक 127, खालीलपैकी कोणती शहरे पागोट्यासाठी प्रसिद्ध होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नांदेड आणि जालना. ही जी शहरे आहेत ही पागोट्यासाठी प्रसिद्ध होती. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 128, खालसा दलाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गुरु गोविंद सिंग. पर्याय 1 यांनी खालसा दलाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 129, कोणत्या सम्राटाने जिझिया हा कर रद्द केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अकबर. पर्याय 2 या सम्राटाने जिझिया हा कर रद्द केला होता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या सम्राटास धर्मवेडा म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे औरंगजेब. पर्याय 4 यांना धर्मवेडा म्हणून ओळखल्या जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे नवरसनामा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे इब्राहिम आदिलशाह. पर्याय 1 यांनी नवरसनामा हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर प्रश्न आहे लोकभाषा म्हणून मराठीचा अंगीकार प्रथम कोणी केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 संत कबीर यांनी लोकभाषा म्हणून मराठीचा अंगीकार प्रथम केला. पुढचा प्रश्न, यादवकालीन सोन्याच्या नाण्यावर कोणता छापा होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 गरुड. यादवकालीन सोन्याच्या नाण्यावर गरुड हा छापा होता. पुढचा प्रश्न आहे 134, प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 31 मार्च 1867 ला प्रार्थना समाजाची स्थापना झाली. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्वांनी, म्हणजेच डॉक्टर आत्माराम पांडुरंग, त्यानंतर वामन आबाजी मोडक, दादोबा पांडुरंग तरखडकर. म्हणजेच या जे ऑप्शन आपल्याला दिलेले आहे तिन्ही ऑप्शन, तर या सर्वांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे प्रार्थना समाजामार्फत कोणती पत्रिका सुरू केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सुबोध पत्रिका. पर्याय 2 प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली गेली होती. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 137, भारत समाजसेवक ची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1905 ला. पर्याय 3 प्रश्न क्रमांक 138, भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नामदार गोखले. पर्याय 3 आणि ही कधी केली? तर 1905 ला. आपण आधीच्या प्रश्नामध्ये बघितलं. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 139, सोशल सर्व्हिस लीग या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नारायण मल्हार जोशी, म्हणजेच नाम जोशी. प्रश्न क्रमांक 140, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 141, खालीलपैकी कोणाचे नाव मूळशंकर करसनदास तिवारी असे होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 स्वामी दयानंद सरस्वती यांचे जे नाव आहे ते मूळ नाव कोणते होते? तर मूळशंकर करसनदास तिवारी. ठीक आहे.
त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 142. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वी रा शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 143. आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1877 पर्याय 2. 1877 आर्य समाजाची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1873 पर्याय. प्रश्न क्रमांक 145. सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 146. खालीलपैकी कोणते ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले आहेत? तर बघा इथे 3 ऑप्शनमध्ये 3 ग्रंथ दिलेले आहेत. ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी. तर हे तिन्ही पण जे ग्रंथ आहेत तर हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहेत. बघा या इमेजमध्ये मी तिन्ही पुस्तकांच्या इमेज दाखवलेल्या आहेत. ठीक आहे. ब्राह्मणांचे कसब, त्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड, तसेच गुलामगिरी. ठीक आहे, बघून घ्या एक वेळेस. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 147. दीनबंधू हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कृष्णराव भालेकर पर्याय 2 यांनी दीनबंधू हे साप्ताहिक सुरू केले. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 148. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित उद्धाराची प्रेरणा कोणाच्या कार्यातून घेतली? तर वी रा शिंदे यांच्या कार्यातून त्यांनी प्रेरणा घेतली पर्याय 1. प्रश्न क्रमांक 149. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे सुरू केले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शुद्धीकरण चळवळ कोणत्या समाजाने सुरू केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 आर्य समाज या समाजाने शुद्धीकरण चळवळ ही सुरू केली होती. पुढचा प्रश्न. प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 भाऊ दाजी लाड यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केले होते. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. कोणत्या गावावर दरोडा टाकत असताना उमाजी पकडला गेला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 विंग या गावावर दरोडा टाकत असताना उमाजी पकडला गेला. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 153. महाराष्ट्रातील पहिला मोठा संघर्ष ब्रिटिश सरकार व कोणामध्ये झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 रामोशी. महाराष्ट्रातील पहिला मोठा संघर्ष हा ब्रिटिश सरकार आणि रामोशी यांच्यामध्ये झाला. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणी भांबुंड्यांचा लष्करी खजिना लुटला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 वरील सर्वांनी, म्हणजे उमाजी, संतू आणि अमृता यांनी भांबुंड्यांचा लष्करी खजिना लुटला. प्रश्न क्रमांक 155. इंग्रजांनी उमाजीला पकडण्याची जबाबदारी कोणावर सोपविली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 कॅप्टन अलेक्झांडर तसेच कॅप्टन मॅकिंटॉश या दोघांवर उमाजीला पकडण्याची जबाबदारी इंग्रजांनी सोपविली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 156. 1828 साली कोणाच्या नेतृत्वाखाली कोळ्यांनी उठाव केला? तर कोळ्यांनी 1828 साली रामजी भांगडिया पर्याय 1 यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. प्रश्न क्रमांक 157. खालीलपैकी कोणाचा लढाऊ बाणा हा मूळ पिंड होय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 भिल्ल यांचा लढाऊ बाणा हा मूळ पिंड होय. प्रश्न क्रमांक 158. 1857च्या उठावास पहिले स्वातंत्र्य समर म्हणून कोणी संबोधले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 विनायक दामोदर सावरकर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी कोणत्या राजाचे राज्य परत मिळवण्यासाठी रंगो बापूजींनी अविरत प्रयत्न केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे छत्रपती प्रताप सिंग पर्याय 2. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 160. नाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी कोणी उठाव घडून आणले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कोळी यांनी नाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी उठाव घडून आणले. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक
61. पेठच्या उठावात खालीलपैकी कोणत्या राजाचा सहभाग होता? तर पेठच्या उठावामध्ये राजा भगवंतराव निळकंठराव यांचा समावेश होता. प्रश्न क्रमांक 162. मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांची मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली होती. पुढचा प्रश्न, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. वासुदेव बळवंत फडके यांचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आद्य क्रांतिकारक म्हणून उल्लेख केला जातो. प्रश्न क्रमांक 164. पेशवाईमध्ये कोणत्या किल्ल्याची किल्लेदारी फडके यांच्याकडे होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कर्नाळा, पर्याय 3. या किल्ल्याची किल्लेदारी ही फडके यांच्याकडे होती आणि पेशवा कोणाच्या काळामध्ये? तर पेशवाई यांच्या काळामध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 165. वासुदेव बळवंत फडके पहिल्यांदा कोणत्या खात्यामध्ये लिपिक म्हणून कामाला लागले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. रेल्वे या खात्यामध्ये वासुदेव बळवंत फडके पहिल्यांदा लिपिक म्हणून या खात्यामध्ये कामाला लागले. प्रश्न क्रमांक 166. खालीलपैकी कोण सरकारी नोकरीमुळे आपल्या आईच्या अंत्यविधीस पोहोचू शकले नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. वासुदेव बळवंत फडके. पुढचा प्रश्न, शस्त्रबळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज या देशातून जाणार नाही असे कोणाला वाटत होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके, पर्याय 3. त्यानंतरचा प्रश्न आहे, फडके यांच्यावर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3. न्यायमूर्ती रानडे व ग.वा. जोशी या दोघांचाही वासुदेव बळवंत फडके यांच्यावर या व्यक्तींचा प्रभाव होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 169. समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी फडके यांनी कोणती संस्था स्थापन केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. ऐक्यवर्धिनी संस्था. समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी वासुदेव बळवंत फडके यांनी ही संस्था स्थापन केली. प्रश्न क्रमांक 170. पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके, पर्याय 3. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 171. व्हिक्टोरिया राणीला हिंदुस्थानची सम्राज्ञी ही पदवी दिल्यामुळे कोणाचा राग अनावर झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4. वासुदेव बळवंत फडके. प्रश्न क्रमांक 172. खालीलपैकी कोण दत्त उपासक होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 173. दत्त महात्म्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3. वि.दा. सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांनी दत्त महात्म्य हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 174. दत्त महात्म्य हा ग्रंथ किती ओव्यांचा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 7000, पर्याय 1. 7000 ओव्या या ग्रंथामध्ये आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, वासुदेव बळवंत फडके यांनी कोणत्या गावावर पहिला दरोडा टाकला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. धामारी या गावावर वासुदेव बळवंत फडके यांनी पहिला दरोडा टाकला. पुढचा प्रश्न, पहिल्या दरोड्यामध्ये फडके यांना किती रुपये मिळाले? तर 3000 रुपये पहिल्या दरोड्यामध्ये फडके यांना मिळाले. पुढचा प्रश्न आहे 5 मार्च 1879 रोजी फडके यांनी कोणत्या गावावर दरोडा टाकला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. वाल्ले या गावावर 5 मार्च 1879 रोजी फडके यांनी दरोडा टाकला. पुढचा प्रश्न, फडके यांना पकडण्यासाठी मुंबई सरकारने किती रुपयांचे बक्षीस ठेवले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4000, पर्याय 1. 4000चे बक्षीस फडके यांना पकडण्यासाठी मुंबई सरकारने ठेवले होते. पुढचा प्रश्न, कोणत्या न्यायाधीशासमोर फडके यांचा खटला चालविला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. न्यायमूर्ती अल्फ्रेड केसर यांच्यासमोर फडके यांचा खटला चालविला होता. प्रश्न क्रमांक 180.
उच्च न्यायालयात फडके यांच्या बचावाचे काम खालीलपैकी कोणी केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 महादेव चिमाजी आप्पा यांनी उच्च न्यायालयात फडके यांच्या बचावाचे काम केले. पुढचा प्रश्न, फडके यांना कोणत्या बोटीने एडनला पाठविण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 तेहरान बोट. 182 खालीलपैकी कोणत्या दिवशी वासुदेव बळवंत फडके यांचे निधन झाले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 17 फेब्रुवारी 1883 पर्याय 2. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पत्रिकेने फडके यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 अमृत बझार पत्रिका या पत्रिकेने फडके यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. प्रश्न क्रमांक 184 राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1885 पर्याय 1 1885 ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न 185 रामोशांची वस्ती प्रामुख्याने कोठे आढळते? तर ही महाराष्ट्रामध्ये पर्याय 3. प्रश्न क्रमांक 186 खालीलपैकी कोण इंग्रजांच्या मर्जीतील होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 आप्पासाहेब पटवर्धन हे इंग्रजांच्या मर्जीतील होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्लासी या लढाईने इंग्रजी सत्तेचा जो पाया आहे हा बंगालमध्ये घातला गेला. पुढचा प्रश्न, कोणत्या गव्हर्नर जनरलने मुंबई ते ठाणे रेल्वे सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने मुंबई ते ठाणे रेल्वे सुरू केली. पुढचा प्रश्न, 1835 साली कोणत्या गव्हर्नर जनरलने इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्याचा कायदा केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विल्यम बेंटिक यांनी 1835 साली इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्याचा कायदा केला. पुढचा प्रश्न, मुंबई ते ठाणे ही रेल्वे केव्हा सुरू करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1853 ला ही रेल्वे सुरू करण्यात आली मुंबई ते ठाणे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे जगन्नाथ शंकर शेट यांनी कोणती राजकीय संघटना स्थापन केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 बॉम्बे असोसिएशन ही संस्था जगन्नाथ शंकर शेट यांनी स्थापन केली आणि ही राजकीय संघटना होती. पुढचा प्रश्न आहे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 लंडन येथे. पुढचा प्रश्न, बॉम्बे असोसिएशनची स्थापना केव्हा करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1852 पर्याय 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सार्वजनिक सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1867 ला सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे पार पडले? तर मुंबई येथे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पार पडले. पुढचा प्रश्न, पहिल्या अधिवेशनास किती प्रतिनिधी उपस्थित होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 72 प्रतिनिधी या पहिल्या अधिवेशनास उपस्थित होते. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता काळ मवाळांचा काळ म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 1885 ते 1905 हा जो काळ आहे हा मवाळांचा काळ म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता काळ जहालांचा काळ म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 1905 ते 1900 हा जो काळ आहे हा जहालांचा काळ म्हणून ओळखला जातो. आणि शेवटचा प्रश्न आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केव्हा करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 1885 ला. तर बघा अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला एक्झाम मध्ये विचारण्यात येतात. तर अशा सर्व प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. यापुढचा जो व्हिडिओ येणार आहे तर त्यामध्ये मी भूगोलाचे 200 प्रश्न घेणार आहे तुमचे. ठीक आहे.
आणि जर आणखीनसुद्धा इतिहासाचे प्रश्न घ्यायचे असतील तर तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी तसे व्हिडिओसुद्धा आणखी बनवते. तसेच जे विद्यार्थी या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आम्ही एक्झामची जी तयारी आहे ती तुमच्याकडून करून घेत आहोत. प्रत्येक विषयाचा यामध्ये आम्ही व्हिडिओ टाकणार आहोत, त्यामुळे तुमची एक्झामची भरपूर तयारी या माध्यमातून होणार आहे. तसेच आम्ही जे ॲप काढलेलं आहे तर त्या ॲपवरती तुम्हाला भरपूर स्टडी मटेरियल मिळणार आहे. तसेच ज्या टेस्ट सीरीज आहेत तर त्यासुद्धा अपलोड होत आहेत. आतापर्यंत MIDCच्या टेस्ट यावरती अपलोड झालेल्या आहेत. तसेच आरोग्य विभागाच्या टेस्टसुद्धा येत्या 1-2 दिवसामध्ये अपलोड होणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी हे ॲप डाउनलोड करून घ्या. याची जी लिंक आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तसेच तुमचे मित्र जे आहेत तर ते जे एक्झाम देत आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर हे मला कमेंटच्या माध्यमातून सांगा. जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते सुद्धा मला कमेंटच्या माध्यमातून विचारा. तसेच तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा आम्हाला प्रश्न विचारू शकता, कारण की यासाठी एक स्पेशल डिस्कशन ग्रुप केलेला आहे. तर तेथे जाऊन सुद्धा तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता. तसेच तुम्हाला जर काही विद्यार्थ्यांसोबत बोलायचं असेल, म्हणजे तुमचे प्रश्न विचारायचे असतील त्यांना, तर ते तुम्ही डिस्कशन ग्रुपच्या माध्यमातून विचारू शकता. आणि आम्ही ज्या टेस्ट सिरीज घेत आहोत तर त्यामधून तुमची भरपूर प्रॅक्टिस होणार आहे, कारण की MIDCच्या पेपरमध्ये जसा आम्ही टेस्टमध्ये पॅटर्न घेतलेला आहे तर तशाच प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये आले होते. ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट घेतलेली आहे तर त्यांना माहिती आहे की तशाच प्रकारचा पॅटर्न त्या एक्झाममध्ये फॉलो झाला. म्हणजेच आम्ही नवीन अपडेट्स ज्या आहेत, म्हणजेच नवीन जो एक्झामचा पॅटर्न आहे तर त्यानुसार आम्ही टेस्ट बनवत आहोत. म्हणजेच तुमचा भरपूर सराव या टेस्टमध्ये होणार आहे. तर सर्वांनी ह्या टेस्ट घ्या आणि टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा. जेवढ्या जास्त टेस्ट तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न कराल तर त्यामधून तुम्हाला समजेल की नेमकं तुमचा कोणत्या विषयाचा अभ्यास किती झालेला आहे. ठीक आहे. तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.